प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. जर ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात. तर संक्रांतीच्या दिवशी सायलीने अर्जुन जवळ तिळगुळाचे लाडू पाठवलेत आणि ते लाडू चाखून सगळ्यांना फार भारी वाटलंय. आता या पूर्णाजी कल्पनाताईंना विचारतात, काय ग कल्पना, तू केले का ग लाडू? तेव्हा या कल्पनाताई म्हणतात, नाही हो पूर्णाई, मी नाही केले. आणि अर्जुन सगळ्यांना सांगतो, हे माझ्या बायकोने केलेत. आता प्रेक्षकांनो, हे सगळे सायलीनी केलेले तिळगुळाचे लाडू आणि वड्या खातात का, हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर सुरुवातीला त्यांनी जरा मजेशीर दाखवलंय. हा छोट्या त्या अर्जुनला नावं सांगत असतो, शालिनी आणि अंकुश नरवणे. आता अर्जुन त्या चिठ्ठ्यामध्ये नावं टाकतोय एकेकाचे, पण तो तसं भासवतोय. तो स्वतःचं आणि सायलीचं नाव प्रत्येक चिठ्ठीमध्ये टाकतोय. आता अर्जुन त्याला विचारतो, चल सांग दुसरं नाव काय आहे? तर तो मुलगा दुसरं नाव घेतो, प्रीती आणि समीर गावकर. अर्जुन ते नावं न लिहिता सायली अर्जुन असं सगळ्या चिठ्ठीवर लिहितो. अर्जुन चीटिंग करतोय. तिसरं नाव तो मुलगा सांगतो, मोरे. आता या अर्जुनने प्रत्येक चिठ्ठीमध्ये आपलं आणि सायलीचंच नाव लिहिलं असं त्यांनी बऱ्याच वेळ दाखवलंय. प्रेक्षकांनो, आज अर्जुन आणि सायलीची पतंग खेचच त्यांनी खूप रंगवली आहे. चौथं नाव आहे दिव्या आणि राजपूत, असं काहीतरी बरेच नावं त्या मुलाने घेतलेत आणि अगदी एक एक नावं अर्जुनने न लिहिता सायली अर्जुन असं प्रत्येक चिठ्ठीमध्ये लिहून ती चिठ्ठी फोल्ड करून त्या मुलाकडे दिली आहे. आणि मग त्या मुलाला म्हणतो, आता बघ मी राहिलोय की नाही, शेवटचं नाव सायली आणि अर्जुन. बघ आता काय कर, ह्या सगळ्या चिठ्ठ्या घे आणि या चिठ्ठ्या एका बाउलमध्ये टाक. काय आता प्रेमासाठी वाटेल ते करतोय अर्जुन. आज ना जरा स्लो दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो एपिसोड. आणि काय आहे माहिती का, त्यांना माहिती असतं सगळ्या बायका बिझी आहेत संक्रांतीच्या, त्यामुळे विशेष असं काही दाखवलं तर मिस नको ना व्हायला सगळ्यांचं, त्यामुळे जरा स्लो दाखवलाय. मी मुद्दाम तुम्हाला सांगतेय, तुम्ही अगदी फास्ट करून ऐकला ना माझा एपिसोड तरी तुम्हाला छान वाटेल. तर बघा आता सगळेजण तिथे जमलेत, मधुभाऊ बसले ना तिथे, सगळेजण आलेत. आता चिठ्ठ्या वगैरे सगळ्या लिहिणं झालेल्या आहेत. मग सगळे लोक म्हणतात, चला चला आणा इकडे आता चिठ्ठ्या आणा, आता चिठ्ठ्या वाचूयात. चैतन्य म्हणतो, चला चला बसा, ए स्टूल आणा रे पटकन. आता स्टूल आणण्यात येतोय तिथे. आता त्या तिथल्या त्या चाळकरीतल्या काकू आहेत ना, त्या म्हणतात, चला रे चला चिठ्ठ्या काढा. आता हे सगळे एकमेकांना खाणाखुणा करतायत बरं का डोळ्याने, झालं का काम. म्हणजे चैतन्य अर्जुनला खुणवतोय, अर्जुन कुसुमला खुणवतीये. आणि आता ही कुसुम विचारते असं डोळ्याने की झालं का काम. मग अर्जुन कुसुमला खुणवतो, हो झालं. मग आता तो छोट्या म्हणतो, आता ह्या चिठ्ठ्या कोण काढणार? मग ही कुसुम म्हणते, मागच्या वेळेला आमच्या सायलीला मिळाला होता हा मान, आता यावर्षी. आता मधुभाऊ लगेच रागाने बघतात कुसुमकडे. मग कुसुम म्हणते, मी फक्त सांगते मधुभाऊ. अर्जुन लगेच म्हणतो, वाव फॅन्टॅस्टिक ग्रेट. नाही, यावेळेला आपण हा मान त्यांच्या वडिलांना देऊयात. हे म्हटल्यावर मधुभाऊ एकदम कडूभाऊ झालेत. आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊंना द्या हा मान, काय म्हणताय? मग सगळेजण म्हणतात, वा 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 वा, चालेल. चैतन्य म्हणतो, वा अर्जुन क्या बात है. चैतन्य जेव्हा म्हणतो, वा क्या बात है, नाईस आयडिया, तेव्हा मधुभाऊ पुन्हा चैतन्याकडे पण रागाने बघतात. म्हणजे सगळ्यांना धाकच आहे बाई मधुभाऊंचा. अर्जुन म्हणतो, द्या मधुभाऊंकडे चिठ्ठ्या द्या. आता ते काका म्हणतात, ओ मधुभाऊ, अहो काढा एक चिठ्ठी. मधुभाऊंनी एवढा भाव खाल्लाय चिठ्ठी काढायला की तुम्हाला काय सांगू. आधी तर मधुभाऊ नुसते इकडे तिकडे बघत असतात. मग कुसुम म्हणते, मधुभाऊ अहो चिठ्ठ्या काढा ना. अर्जुन म्हणत असतो, अहो काढा ना मधुभाऊ चिठ्ठ्या. मग त्या काकू म्हणतात, ओ मधुभाऊ अहो काढा चिठ्ठ्या, त्या शीतलची तब्येत बिघडली म्हणून ऑलरेडी किती उशीर झालाय, काढा चिठ्ठ्या काढा. अर्जुन म्हणतो, काढा ना मधुभाऊ चिठ्ठ्या. सायली अशी बघत असते, कधी काढता येईल चिठ्ठ्या कधी नाही. बऱ्याच लोकांनी मस्का मारल्यानंतर मधुभाऊ फायनली चिठ्ठी उचलतात. उचलतात आणि चिठ्ठी पाहिल्यावर त्यांचं तोंड अजून कडू होतं. अर्जुन वाट बघत असतो, कधी मधुभाऊ अनाऊन्स करतील त्याचं नाव. मधुभाऊ आता असे कसं तरी तोंड करून घेतात. आता कसं नाव घ्यावं बाबा, काय करावं काही समजे ना त्यांना. आता ते राजपूत काका म्हणतात, काय हो मधुभाऊ काय झालं? अहो चिठ्ठी काढली ना तुम्ही, मग त्या चिठ्ठीतलं नाव सांगा ना. मग सायली म्हणते, काय झालं मधुभाऊ, कोणाचं नाव आलंय? कुसुमच भारी एक्साइटेड आहे बरं का प्रेक्षकांनो या पतंगबाजीसाठी. अर्जुन म्हणतो, वाचा ना मधुभाऊ, काय नाव आलंय चिठ्ठीमध्ये? शेवटी सायली त्याला खुणवते की शांत बसा तुम्ही. मग अर्जुन शांत बसलाय. मग ते राजपूत काका म्हणतात, मधुभाऊ आणा बरं ती चिठ्ठी इकडे.
मग ते काका त्यांच्या हातात घेतात चिठ्ठी आणि म्हणतात, अरे वा वा वा, या वेळेला हा मान मिळालाय. आणि आता जरा सस्पेन्स ठेवला बरं का त्यांनी काही सेकंड. आणि मग ते अनाऊन्स करतात नाव, सायली आणि अर्जुन सुभेदार यांना हा मान मिळालाय. आणि आता सगळेजण अर्जुन सायलीसाठी टाळ्या वाजवायला लागतात. आणि मग सायली जरा अचंबित होते, अरेच्चा, हा मान आपल्याला मिळालाय. चैतन्य खुश होतो आणि अर्जुन त्याला खाणाखुणा करतो मुद्दाम, की अरे वा वा, सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन करा. आता चैतन्याला खुणवलंय अर्जुनने की ती चिठ्ठ्यांची जी वाटी आहे ना, ती चुपचाप तिथून उचल म्हणून. चैतन्याने कोणाच्या लक्षात न येता तो स्टूल पटकन तिथून उचललाय बरं का प्रेक्षकांनो. आता मधुभाऊ असे वाकडे तिकडे तोंड करून बघतायत, त्यांना असं इच्छा नाहीये की अर्जुन आणि सायलीने पतंगबाजी करावी. आता अर्जुन म्हणतो, काय मग मिसेस सायली, होऊन जाऊ द्या कॉम्पिटिशन. सायली मधुभाऊंकडे बघत असते आणि मधुभाऊ आता सायलीकडे रागाने बघतात बराच वेळ आणि उठून उभे राहतात. आणि आता कुसुम आणि सायलीकडे बघतात आणि त्यांना रस्ता मागतायत ते घरात जाण्यासाठी. त्या दोघी मध्येच उभ्या असतात ना आडव्या. कुसुम आणि सायली बिचाऱ्या भामट्यासारख्या एकमेकींकडे पाहायला लागतात. मधुभाऊ दोघींकडे एक असा कटाक्ष टाकतात आणि बराच वेळ बघतात आणि चुपचाप निघून जातात तिथून. त्यांना हे अजिबात पटलेलं नाहीये. अर्जुन म्हणत असतो, मधुभाऊ थांबा ना, पण मधुभाऊ काही थांबले नाही. आता अर्जुन सायलीला खुणवतो की जा ना, मधुभाऊंना मनवा ना. सायली विचार करते, नेमकी आमच्या दोघांची चिठ्ठी आली आहे, हे किती उत्साहात आहे. मला यांचा उत्साह मोडायचा नाहीये, मला मधुभाऊंशी बोलावंच लागेल. आता अर्जुन पण असं केविलवाणा सायलीकडे बघत असतो की जा ना, मनवा ना मधुभाऊंना. मग सायली मधुभाऊंना मनवायला जाते. छान बोलते सायली मधुभाऊंना. सायली म्हणते, मधुभाऊ असं का आत निघून आला तो तुम्ही, सगळेजण किती वाट बघतायत बाहेर तुमची. मधुभाऊ म्हणतात, का मी काय एवढा मोठा लागून चाललो की माझ्यामुळे इथल्या चाळीतल्या प्रथा रोखून जातील. मला बाहेरचा तो जो गोंधळ चाललाय ना, तो अजिबात बघण्यात इंटरेस्टच नाहीये, मला नाही बघायचाय तो गोंधळ. सायली म्हणते, असं काय करता मधुभाऊ, अहो तुम्ही इथले मोठे आहात, तुम्हाला मान देतात सगळेजण, तुम्ही बाहेर आला नाही तर कसं वाटेल सगळ्यांना. तुम्ही तिकडे जाईपर्यंत खेळ सुरू होणार नाही मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, तो खेळ न सुरू झालेलाच बरा. हो, हा सगळा पोरखेळ आहे, पोरखेळ, नुसता खेळ नाहीये हा, पोरखेळ आहे. आता सायली म्हणते, असं काय करता मधुभाऊ, बाकी जण किती उत्साहात आहे तिथे, तुम्ही बघता आहात ना. आणि तुमचा राग अर्जुन सरांवर आहे, तुम्ही बाकीच्यांवर तो का काढता आहात. असं काय करता मधुभाऊ, तुम्ही आत निघून आलात तर बाहेर सगळ्यांना कळतंय काहीतरी बिनसलंय म्हणून. मधुभाऊ मग चिडतात आणि म्हणतात, ज्या वेळेला चिठ्ठीवर तुमची नावं वाचली ना, त्याच वेळेला सगळं बिनसलंय. मला एक कळत नाहीये, त्या अर्जुन सुभेदाराचं नाव त्या चिठ्ठीमध्ये आलं तरी कसं, तो काय जनता चाळीतला रहिवाशी आहे का. मग सायली मधुभाऊंना छान समजवते. ती म्हणते, असं काय करता मधुभाऊ, अहो मी इथे माहेरपणाला आली आहे ना, अहो ती दुसरी सुरव्यांची ज्ञानदा, ती माहेरपणाला आली आहे ना, तिचं पण नाव होतं ना तिच्या मिस्टरांबरोबर. आणि मी सध्या इथे राहतीये ना मधुभाऊ, म्हणून त्यांनी माझं नाव घातलं. मी जेव्हा शीतल आणि गौतमचं काल नाव काढलं ना मधुभाऊ, तेव्हा मी काल त्यांचं नाव पण बघितलं होतं. मधुभाऊ म्हणतात, हे बघ सायली, तू इथे राहणं आणि दुसरं कोणीतरी नवऱ्यासोबत माहेरपणाला इथे येणं, या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे की नाही सायली. मग सायली म्हणते, असं काय करता मधुभाऊ, इथल्या शेजाऱ्यांना हे माहिती आहे का, त्यांच्यासाठी हा खूप आनंदाने साजरा करायचा सण आहे, त्यांच्या आनंदावर विरजण नको पडायला मधुभाऊ. आता मधुभाऊ काही ऐकायला तयारच नसतात सायलीचं. मग सायली पुढे म्हणते, असं काय करता मधुभाऊ, माझ्यासाठी नाही पण त्यांच्यासाठी तरी बाहेर चला प्लीज मधुभाऊ. मधुभाऊ आता कसं तरी तोंड करताय, खूप नाराज झालेत. आता सायली म्हणते, असं काय करता मधुभाऊ, आमची नावं निघालेत ना, त्यामुळे आम्हाला पतंगाची चढाओढ खेळावीच लागणार. वाटलं तर तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा, मी त्यांच्याशी एकही शब्द बोलणार नाही मधुभाऊ. स्पर्धा खेळल्यानंतर मी लगेच बाजूला होऊन जाईल. चला ना मधुभाऊ, प्लीज चला. पण मधुभाऊ तरी पण सायलीशी काही बोले ना, असे मान बाजूला घेऊन नुसते उभे आहेत. सायली वाट बघत असते, कधी हो मधुभाऊ आणि कधी नाही. पण आता बघा प्रेक्षकांनो, सायली जरा सेकंद वाट बघते, मधुभाऊ हो म्हणतील पण ते काही हो म्हणे ना. मग सायली म्हणते, मधुभाऊ मग मला माफ करा, मला बाहेर जाऊन ही चढाओढ खेळावीच लागणार आहे. ही चढाओढ या चाळीची जुनी प्रथा आहे. ही प्रथा माझ्यामुळे मोडलेली आवडेल का कोणाला आपल्यापैकी. असं काय करताय मधुभाऊ, अहो आपल्या या रहिवाशांचा संबंध कुसुमताईमुळे आलाय ना, आपल्याला असं तिच्यासाठी तरी हे करायला हवं ना, तिला कशाला नाराज करायचं मधुभाऊ. सायली बरोबर बोलतेय, पण आता ती काय म्हणली मधुभाऊंना की सॉरी मधुभाऊ, मला जावंच लागेल. आता पुन्हा म्हणते ती,
मी जाते ह मधुभाऊ बाहेर, असं म्हणून आता ती उठून उभी राहते आणि मधुभाऊंच्या परवानगीची तिला ह्या वेळेला गरज वाटत नाहीये, म्हणून ती आता परवानगी न घेता निघून जाते. पण आता मधुभाऊंना असं वाटतं सायलीने आपला शब्द डावलला तर. आता बघा मधुभाऊ काय करतात, सगळेजण बाहेर खूप वाट बघत असतात, सायली कधी येईल कधी नाही. आता सायली येते तेव्हा खाली मान घालूनच येते. अर्जुन तिला खुणवतो, काय झालं मधुभाऊ हो म्हटले का? मग सायली मानेने त्याला अशी खुणवते की नाही, आता ती आत म्हणली होती ना तरी पण मी खेळणारे मधुभाऊ म्हणून, पण तरी ती खेळतच नाहीये, म्हणजे तिने कुठे होकार कळवलाय तिचा. आता तिथल्या सगळ्या बायका माणसा चर्चा करायला लागतात, बाई मधुभाऊ का निघून गेले असतील आतमध्ये, त्यांनी थांबायला हवं ना लेकीची आणि जावायची अशी पतंगाची चढाओढ बघताना. मग आता सगळेजण टेन्शनमध्ये. मग ते काका म्हणतात पण ते आत का निघून गेले? आता यांना ना प्रेक्षकांना सायलीची झाकली मूठ 1.25 लाखाची असं ठेवायचंय, त्याच्यामुळे काय झालंय की जरा सस्पेन्स दाखवला त्यांनी. आता अर्जुन पण नाराज होऊन जातो, आता काय करायचं कसं करायचं, सायली पण नाराज होते. मग लगेच मधुभाऊ तिथे येतात आणि म्हणतात आलोय मी. आणि मग काय अर्जुन आणि सायली खुश. पण आता ही मगाशी म्हटली ना की मला खेळावं लागेल असो काही काही गोष्टी विसरूनच जाव्या लागतात आपल्याला. तर मधुभाऊ म्हणतात अरे मी आलो, मध्ये जरा मला काम आठवलं होतं म्हणून मी जरा घरात गेलो होतो, पण आलो आलो, झालंय माझं काम, आता बसतो इथे, असं म्हणून मधुभाऊ त्यांची पूर्वीची जागा पकडतात. मधुभाऊ म्हणतात चला जे काही खेळायचंय ते खेळा. आता हे सगळं मधुभाऊ अगदी बळजबरी बोलताय असं बोलताय बरं का, पण चलो ठीक आहे हरकत नाहीये, या दोघांना परवानगी तर मिळाली. अर्जुन म्हणतो वा 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 फॅन्टॅस्टिक, कुठे आहेत आमचे पतंग? मग कुसुम एकदम एक्सायटेड होऊन म्हणते सायली तुला जिंकायचंय बरं का. मग सायली आता अशी स्माइल करून तिला रिस्पॉन्स देते. कुसुम म्हणते आमची सायली छान पतंग देते. मग चैतन्य म्हणतो आमचा अर्जुन पण काही कमी नाहीये. अर्जुन म्हणतो ऑफकोर्स. मग चैतन्य म्हणतो अरे आमचा अर्जुन टफ फाइट देणार आहे, टफ फाइट. मग अर्जुन म्हणतो और नहीं तो क्या, आगे आगे देखो होता है क्या. कुसुम म्हणते हा 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 आम्ही पण तेच करू हा. मग आता सगळेजण तिथे जयघोष करायला लागतात, अर्जुन अर्जुन सायली सायली. आणि मग काय पतंगबाजीचा खेळ मस्त रंगलाय, जो तुम्हाला बघून जास्ती आनंद मिळणार आहे. आता माझ्या परीने मी तुम्हाला छान सांगायचा प्रयत्न करतीच आहे प्रेक्षकांनो. आता अर्जुन आणि सायली खूप एक्साइटेड असतात बरं का पतंग उडवण्यासाठी. आता हे सगळेजण पतंगाच्या जागी गेलेत. आता तिथे सगळेजण सायली सायली अर्जुन अर्जुन करतातच आहे. आता अर्जुनचा काही पतंग अजून बांधणं होईना, ते जे लावतात ना समोर ते काय मला माहिती नाही बरं का, काहीतरी म्हणतात त्याला, तर ते काही ते पतंगाचं त्याला लावता येईना बिचारायला. आता तिथे सगळेजण म्हणतात अरे थांबा थांबा जरा थांबा, काय हो अर्जुनराव, अहो तुमचा पतंग अजून बांधणच झालेला नाहीये, मांजा पण बांधला नाहीये तुम्ही, काय हो कधी पतंग उडवणार तुम्ही? सायलीचा पतंग बघा कुठल्या कुठे उडतोय. लगेच त्यांनी पतंग उडवताना पण दाखवले बरं का प्रेक्षकांनो. सायली पतंग उडवण्यात मग्न असते, एकीकडे अर्जुनकडे बघते, एकीकडे पतंग उडवते. आता सगळेजण वाट बघताय अर्जुन कधी पतंग उडवेल आणि कधी नाही. अर्जुन सायलीच्या पतंगाकडे बघतो आणि खुश होऊन जातो आणि त्या काकाला म्हणतो उडू द्या काका, उडू द्या पतंग, अभी तो मैंने शुरू नहीं किया है, आगे आगे देखो होता है क्या. असं म्हणून अर्जुन आता पतंग उडवायला सुरुवात करणार. आता तेवढ्यात त्याने अशी शिट्टी मारली बरं का, एकदम असं ड्रॅमॅटिक दाखवलं त्यांनी ते. मग आता तो मुलगा येतो छोट्या आणि तो पतंग असा धरतो आणि मागून असा उडवतो. आता सायली म्हणते काय काका हे फक्त बोलतच राहणार आहेत की पतंगही उडवणार आहेत? आता कुसुम आणि सगळे चाळकरी अर्जुनला हसायला लागतात. अर्जुन म्हणतो असे होय, आता बघा दाखवतोच तुम्हाला. आणि आता अर्जुनने शिट्टी वाजवली आहे आणि त्या छोट्याला बोलवलंय. मग तो छोट्या असा पतंग घेऊन जोरात उडी मारतो. एक माणूस येतो बहुतेक आणि आता अर्जुनचा पतंग बघा प्रेक्षकांना उंच उंच आकाशात झेप घेतोय. सायली आता अर्जुनची पतंगबाजी बघतच राहते. चैतन्याने ती चक्री पकडली आहे, सगळेजण बघतायत अर्जुन कसा पतंग उडवतोय. कुसुम आणि सगळेच जण एक्सायटेड आहेत. आता अर्जुनने सुरुवात केली आहे पतंग उडवायला, पण पतंग उडवायच्या आधी अर्जुनने कुछ तो किया. आता ते काय केलं ते बघा. अर्जुनने सायलीची ती ओढणी बाहेर काढली आहे. सायली त्या ओढणीकडे बघतच राहते, ती नाही का कुछ कुछ होताय वाली बस स्टँडवर त्याच्या तोंडावर पडलेली, ते आता सायलीला आठवतं. आणि आता ते सगळेच जण एक्सायटेड होऊन अर्जुनकडे बघतात आणि कुसुम जरा जास्तीच भारावून गेली आहे बिचारी. आता सायली ती ओढणी बघते आणि खुशम खुश होऊन जाते अर्जुनवर. आणि अर्जुन सायलीला अशी ती ओढणी दाखवतो आणि स्माइल करतो. खाणा खुणा चालल्यात दोघांच्या.
म्हणून म्हटलं आजचा एपिसोड बघितल्यावर तुम्हाला जास्ती भारी वाटेल, कारण त्यांनी जे काही बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे लावलंय ना ते खूप भारी वाटतंय ऐकायला. अर्जुनने सायलीची ती ओढणी घेतलीये जी त्याच्या कुर्त्यावर खूप सूट करतीये आणि मस्त वाटतोय त्याचा कुर्ता. अजून छान दिसतोय अर्जुन, तो अर्थातच छान दिसतो, त्यात शंकाच नाहीये, तो हँडसमच आहे. मग आता पतंग उडवायला त्याने सुरुवात केली आहे. आता ही सायलीची ओढणी म्हणजे त्याच्यासाठी लकी आहे बरं का, असं दिसतंय खरी, कारण त्याने ती ओढणी अशी परिधान केली आणि पतंग उडवायला लागला. आता एकीकडे सायली पतंग उडवतीये, एकीकडे अर्जुन उडवतोय. दोघे एकमेकांकडे असे सारखे बघायला लागतात चोरून चोरून, आणि मागे मधुभाऊ. मज्जा आलीये बघायला. सायलीचा पतंग उंच उंच आकाशात जातोय, सगळेजण ओरडत असतात, मागून जयघोष करत असतात, अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण, अर्जुन आमचा आणखीन कोण. मग सायलीसाठी पण असेच ओरडतात. सगळेजण खूप मस्त एन्जॉय करताय पतंगबाजी. आता सायलीचा पतंग असा खाली खाली येत असतो तेव्हा सगळे तिला मोटिवेट करतात, सायली 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 वर घे वर घे वर घे. आता अर्जुन खूप बघत असतो तिच्याकडे असा अधूनमधून सारखा. ती पतंग उडवताना खूप खुश असते ना आणि गोड दिसत असते, म्हणून अर्जुन तिच्याकडे बघतोय बघतोय खूप वेळ बघतोय. आणि आता तो असा तिच्याकडे बघत असताना त्याचा पतंग म्हणजे कटणार असतो ऑलमोस्ट, पण आता चैतन्य त्याला जागं करतो, ए बाबा इकडे लक्ष दे, हा पतंग तुला उडवायचा आहे. पण तरी सुद्धा अर्जुन खूप वेळ तिच्याकडे बघताना दाखवलाय आणि ते गाणं प्ले केलंय, वाटेत भेटे फुलांचा ऋतू. म्हणून म्हणते प्रेक्षकांनो की तुम्हाला बघताना जास्ती मजा येणार. हे गाणं ऐकताना खूप भारी वाटतंय प्रेक्षकांनो, जरा वेगळ्याच मोडमध्ये त्यांनी ऐकवलंय हे गाणं. आता ही सायली पण अशी चोरून चोरून अर्जुनकडे बघतीये मधुभाऊंचं लक्ष नसताना आणि खुश होऊन जाते ती. अर्जुनला तिने डोळ्यात साठवून घेतलंय असं दाखवलंय त्यांनी. आता अर्जुन त्याचा पतंग उडवतो उडवतो उडवतो. आता एका पॉइंटला सायलीचा पतंग असा खाली येतोय, कारण ती अर्जुनकडे सारखी बघते ना. कुसुम तिच्यावर ओरडत असते, ए बाई अगं तिकडे बघ. आता सायलीचा पतंग कटून जातो आणि तो अर्जुन काढतो, कारण तिचं लक्षच नसतं म्हणून. आणि आता अर्जुन असं स्माइल करतोय सायलीकडे बघून की बघा बघा मी तुमचा पतंग कसा काटला. कुसुम ओरडत असते मोठ्याने, अगं सायली अगं गेला गेला तुझा पतंग. आता सायली तो पतंग बऱ्याच वेळ असा धरून ठेवते आणि तो पतंग कसा वर वर उंच उडेल कसा नाही ते बघते ती. ते काय आपल्याला समजत नाही बाबा, ते तुम्ही बघा टीव्हीवर काय झालंय ते, म्हणजे ते काय त्याची रस्सी खेच वगैरे असते ना, ते सगळं त्यांचं चाललंय. आता सगळे लोक ओरडायला लागतात, अगं सायली सायली तुझा पतंग वाचव वाचव. पण कसलं काय आणि कसलं काय, सायलीचा पतंग एका पॉइंटला काटून टाकतो हा अर्जुन आणि सायली अशी तोंड बारीक करते, अरे यार असं काय झालं. अर्जुन तिला खुणवत असतो, बघा बघा माझा पतंग कसा उंच उंच चाललाय. अर्जुनचा पतंग पण भला मोठा आहे बरं का, सायलीचा पतंग जरा छोटाच वाटला मला. आता हे सगळे प्रयत्न करत असतात तो पतंग वाचवण्यासाठी. ते प्रयत्नच त्यांनी 15 मिनिटं दाखवलेत प्रेक्षकांनो, बापरे. त्यामुळे म्हणतेय की तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला जास्त एन्जॉय होईल आज. आज कसं ना प्रेक्षकांनो, आपल्याला वेळ असतो, हळदी कुंकू असतं, घरी सगळ्यांची रेलचेल असते. सण म्हणलं की कसं घरामध्ये वातावरण उत्साही असतं. पण डोंट वरी, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा माझा एपिसोड रिव्ह्यू ऐक. मधुभाऊ सुद्धा तिथेच बसलेत बरं का, या दोघांवर लक्ष ठेवायला, बोलता का काय दोघं एकमेकांशी म्हणून. आणि फायनली अर्जुनने सायलीचा पतंग काढला आणि सायली त्याच्याकडे अशी गोड बघते. आणि आता बहुतेक तरी पुन्हा एकदा त्यांनी पतंगबाजीचा खेळ रंगवलाय असं मला वाटतं खरी, कारण काल त्यांनी प्रोमो दाखवला होता ना की सायली पुन्हा पतंग उडवायला लागते. तेव्हा हे मधुभाऊ चिडतात आणि म्हणतात, बस कर सायली आता चल घरी. मग अर्जुन आणि सायली जोडीने त्यांना तिळगुळ देतात. आता हे सगळं आपल्याला उद्या बघायला मिळेल, तर मजा येणारे प्रेक्षकांनो येणारे भाग बघायला. आता सायलीने कुसुमला सांगून ते तिळगुळ अर्जुनच्या हाती पाठवलेत घरी, म्हणजे सुभेदारांच्या घरी. आता तिळगुळ अर्जुन सगळ्यांना वाटतो आणि पूर्णाजी विचारतात कल्पनाताईला, काय ग कल्पना तू केल्या का तिळगुळाच्या वड्या. आता कल्पनाताई म्हणतात, नाही हो पूर्णाई, मी तर वड्या केल्याच नाही यावर्षी. मग वड्या कोणी केला. मग अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोने पाठवल्यात वड्या. ते ऐकून सगळ्यांचे चेहरे धीर गंभीर झालेत. आता प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, मधुभाऊ प्रमाणेच आता हे सुभेदार फॅमिली सायलीने केलेल्या तिळगुळाच्या वड्या खातील का, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, काल तुम्ही अस्मिताचं डोहाळ जेवण बघितलं का हो. काल रात्री मी बघितले त्यांचे व्हिडिओज, काय छान केला नाही तो सोहळा. कसं आहे ना प्रेक्षकांनो, जसं आपलं या मालिकेवरती बरंच नितांत प्रेम आहे, तसंच या कलाकारांचं सुद्धा एकमेकांची खूप छान बॉन्डिंग आहे. काय सुंदर डोहाळ जेवण केलं त्यांनी काल अस्मिताचं,
खूपच अप्रतिम दाखवलाय त्यांनी काल तो सोहळा. तुम्ही नसेल बघितला ना तर नक्की तुम्ही बघा, युट्यूबवर तुम्हाला नक्की दिसेल. खरंच काय छान बॉन्डिंग दाखवली प्रेक्षकांनो त्यांची एकमेकांशी, अप्रतिम. मी खरंच भारावून गेले ते सगळे व्हिडिओज बघून. तुम्ही पण नक्की बघा. तर आता येणारे भाग हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि काय ना प्रेक्षकांनो, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, त्यांना माहित असतं की सगळेजण सणावाराच्या काळात बिझी असतात म्हणून ते इंटरेस्टिंग काही दाखवत नाहीत. बट डोंट वरी, आता त्यांनी अनाऊन्स केलंय की लवकरच सायली सुभेदारांच्या घरी येणार आहे. आता ते बघत राहूयात कशी, केव्हा, कधी. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कळवा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. जशी या कलाकारांची बॉन्डिंग आहे ना, अगदी तशीच आपली सुद्धा एक सुंदर बॉन्डिंग झाली आहे प्रेक्षकांनो. खरंच आपली फॅमिली अगदी गोड आहे तिळगुळाप्रमाणे. अशीच आपली फॅमिली मोठी मोठी होत जाओ आणि मी अगदी उत्तरोत्तर तुमचं मनोरंजन करत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या शुभप्रसंगी मी एवढंच काय ते इच्छिते. आता प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना पुन्हा संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि बरीच कामं असतील नाही तुम्हाला, तर चला आपल्या कामांकडे वळूया. आणि एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला मला वेळ काढून नक्की कमेंट करून सांगा. काल काही कमेंट्सला उत्तर द्यायला जमलं नाही, काल खरंच खूप बिझी होते, पण आज नक्की देईल. तर नक्की सांगा कसा वाटला एपिसोड आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.